लोक हॉस्टेलला राहतात आणि त्यांना त्यांचं वजन कमी करायचं आहे. कसं वजन कमी करावं हे त्यांना कळतच नाही. मी सुद्धा हॉस्टेलला राहिलेलो आहे आणि मी स्टार्टिंगची बॉडी माझी हॉस्टेलला राहूनच बनवलेली आहे. आता मी तुम्हाला डाएट प्लॅन सांगतोय साधा सिंपल, तो तुम्ही फॉलो केला तरी तुमचं वजन आरामशीर कमी होईल. पण लक्षात घ्या, याच्यासोबत तुम्हाला आहे ना 1 तास व्यायाम करणं कंपल्सरीच आहे. रनिंग करा, वॉकिंग करा, वेट ट्रेनिंग करा, जे जमेल ते करा, फक्त वर्कआउट करा. तर सकाळी मॉर्निंगला तुम्हाला उठल्या आहे ना कोमट पाणी प्यायचं आहे, थंड पाणी पिलं तरी काय हरकत. आता सकाळी नाश्ता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही मेसला खात असाल तर पोहे, उपीट, इडली हे पदार्थ 3 तुम्ही खाऊ शकता. याने तुमच्या फॅट लॉसला मदत होणार आहे. किंवा जर तुम्ही कडधान्य उकडून खाऊ शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही सकाळच्या आहारामध्ये ॲड करा. दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं आहे, चपाती, भाजी आणि दही ॲड करायचं आहे. आता चपाती नसेल तर भाकरी खा, भाकरी नसेल तर राईस खा, चालते, काही खाल्लं तरी पण चालते. फक्त याच्यासोबत तुम्ही आहे ना दही किंवा 1-2 एग व्हाईट ॲड करू शकता. हे झालं दुपारचं जेवण. आता संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला काय करायचं, फुटाणे मस्तपैकी 1 किलो घेऊन यायचे तुम्ही. ते दररोज मूठभर संध्याकाळी 5च्या पिरियडमध्ये तुम्हाला खायचं आहे. किंवा फ्रुट्स पण तुम्ही खाऊ शकता. आता रात्रीचं जेवण हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तेच तुमचा फॅट लॉस ठरवणार आहे. आता तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, जर शेगडी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, उकडलेली कडधान्य रात्री खायची मीठ मसाला टाकून, फक्त तेवढंच खायचे. किंवा 4-5 एग व्हाईट खायचे उकडून, फक्त तेवढंच खायचं. त्यासोबत सलाड खायचं. एवढं जर केलं ना तरी तुमचं वजन खूप स्पीडनी कमी होणार आहे. लक्षात घ्या, मी जे अन्न सांगितले नाही तुम्हाला, हे तुम्ही पोटभर खाल्लं तरी पण काय हरकत नाही, तरी पण तुमचा फॅट लॉस होणार आहे. दिवसभरात तुम्ही ताक पिऊ शकता. हेल्दी ऑप्शन तुम्ही निवडा, तुम्ही वजन आरामशीर कमी करू शकता. तर नक्की फॉलो करा, तुमचं वजन 100% कमी होईल.